हे मित्रांनो, ही आपली 2 महिन्याच्या पुढची पिल्ले आहेत. हे बघा, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. हे बघा, त्यांना झाकून ठेवल्यात. त्यांना मी दुपारी सोडतो. त्यांना आता व्यवस्थित खाणं पाणी दिलेलं आहे. आणि ती कोंबडी आहे, ती हिच्या खाली होती, हिला मी सोडलेली आहे, जेणेकरून ती आता हे बघा पूर्ण हे टिंगू आले, ती आता अंडी घालणार. त्यामुळे मी तिला सोडून दिली. ही आपली पिल्ले एक महिना, यांना पण मी आता सोडून देणार आहे. ही 1 महिन्याच्या पावणे 2 महिन्याच्या आसपासची पिल्ले आहेत. तर तुम्हाला वाटेल की ही लहान पिल्ले आहेत, पावणे 2 महिने होऊन गेले. तर मित्रांनो, या कोंबड्या आहेत, ते बघा, जी कोंबडी असते ती लहानच असते. आता हा बघा, हा लाल कोंबडा आहे, तर तो मोठा आहे. हा बघा कसं कोंबडीच्या वर चढले. हे बघा, हिच्या खाली 13 पिल्ले आहेत. हा बघा, हा बघा किती मोठा आहे. तो कोंबडा बघा, तो कोंबडा आहे, तो बघा, हे बघा कोंबडा आहे. जो कोंबडा आहे तो मोठा असतो, आणि ज्या कोंबड्या आहेत, आता हे कोंबडे आहेत, ही लहान आहेत पिल्लं. या कोंबडीखाली सुद्धा 11 पिल्ले आहेत. 13 होती, 2 मेली. हे बघा किती ॲक्टिव्ह पिल्ले आहेत. 6 ते 7च दिवस झालेत, पण बघा कशी ॲक्टिव्ह आहेत. ही बघा, ही खूप ॲग्रेसिव्ह आहे कोंबडी, पण चांगली पिल्लं सांभाळते. अशा प्रकारे आपला हा एकदम, हे बघा, घराच्या समोरच केलेले आहे मी. हे बघा, सध्या मी काही शेड वगैरे केलेलं नाही आहे. शेडसाठी आपण आणलेले बांबू. इथे एक कोंबडी येते अंडा घालायला, तो अंडा आपण काढलेला आहे. हे बघा, इथे एक कोंबडी बसवली. आता ही कोंबडी पण अंडी फोडणार आहे. जर मित्रांनो तुमची कोंबडी अशी पूर्ण अंडी जर पोटाखाली घेत असेल, तर अशीच कोंबडी तुम्ही अंड्यावर बसवा, जेणेकरून तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. कोंबडी आता भरपूर त्रास देईल कोंबड्यांना. हे बघा, आता मी हे 5 डालवे घेतलेले आहेत, जेणेकरून नवीन पिल्लं वगैरे निघाली तर त्याच्यामध्ये मी पिल्लं टाकली. आपला हा जो कालू आहे तो कोंबड्यांचं रक्षण करतोय, काय तुम्हाला दाखवतो. आणि हा 13 कोंबड्यांच्यासाठी एक कोंबडा पुष्कळ होतो, त्यामुळे मी एकच ठेवले. जास्त गर्दी झाली तर एकमेकाला ते टोचून मारतात, त्यामुळे दुसऱ्या कोंबड्यांना सुद्धा सवय लागते मारायची. हॅलो, येस. हा बघा, जिथे कोंबड्यांचा आवाज येईल त्या साईडला हा धावतो. त्याला माहिती आहे का आपल्या कोंबड्यांना काहीतरी खायला कोणतरी आलेलं आहे. हे बघा, आता तो आता इथंच थांबणार. आता मी इकडे येतो, तो इकडे सुद्धा आहे. हॅलो, हे बघा, बघा किती शार्प आहे तो. आणि कोंबड्या आपले जातात इकडे फ्री रेंजमध्ये, पूर्ण आंब्याच्या बागेमध्ये जातात. अशी आपली आंब्याची बाग आहे, त्या बागेमध्ये ते जातात. कारण आपल्याकडे 2 कुत्री आहे. हे बघा, आपल्याकडे कंपाऊंड नाही आहे, आपण पूर्ण मोकळं ठेवलेलं आहे, आपल्याकडे कंपाऊंड नाही. आणि हे मित्रांनो बांबू मी घेतलेले आहेत. लवकरच मी शेड तयार करणार आहे, त्याचासुद्धा मी लो कॉस्ट शेड व्हिडिओ टाकणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जाता जाता एकच सांगतोय, ते दाखवायचं राहिलं, या ज्या आपण पपाया लावल्या, तिकडे पण पपाया आहेत, त्या आपण कोंबड्यांच्यासाठी लावल्या. मागं पेरू आहेत भरपूर,
तर पेरूसुद्धा आपण लावलेले आहेत. कशा आता तर कोंबड्यांच्यासाठी. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.